खरात प्रकरण बरंच गाजतंय। या प्रकरणामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची सातत्यानं चर्चा होत होती। दत्ता कराळे असं त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे। नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून ते कार्यरत होते। त्यांची बदली झालेली आहे। प्रवीण पडवळ हे आता नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकपदी कार्यरत असतील। अशोक खरात प्रकरणामध्ये नाव जोडल्यानं दत्ता कराळे चर्चेत आले होते। यावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। व्हायला हवं होतं, कारण त्यांच्या विरुद्ध अशोक खरातांच्या प्रकरणामध्ये आपण तो व्हिडिओ बघितला ज्याच्यात ते त्यांच्या मंचावरनं भाषण देत होते। खरं तर एका आयजी पदावर असलेल्या व्यक्तीने असं करणं अतिशय चुकीचं आहे आणि त्यांच्यासारखी लोक ज्या मंचावरनं भाषण देतात म्हणूनच जनतेचा विश्वास हे अशोक खरातांसारख्या लोकांवर बसतो। इतकंच नाही तर ते बोलताना सुद्धा ना पदाची त्यांनी गरिमा ठेवली, ना सर्व्हिस रूल्स त्यांनी फॉलो केले होते। म्हणूनच मी त्यांच्या सस्पेन्शनची मागणी करत होते, कारण खरात प्रकरण सोडून सुद्धा आयजी दत्ता कराळेंवर अनेक आरोप आहेत। एक सिरियस सीबीआय एन्क्वायरी देखील चालू आहेत आणि कुठेतरी मला असं वाटतं की हे सगळे भ्रष्ट ऑफिसर्स जे आहेत त्यांना या मोठ्या पदांमधनं काढलं पाहिजे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी किरण गोटूर या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। किरण, दत्ता कराळेंची नक्की भूमिका काय होती की त्यांना खरात प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर दूर हटवलं गेलं? तसं तर आज राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत। 40हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि त्यातलं एक चर्चेतलं नाव म्हणजे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जे आहेत दत्ता कराळे, तर यांची बदली झालेली आहे। ते गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणामध्ये नाव जोडल्याने चर्चेत आलेले होते। अशोक खरात सोबत एका कार्यक्रमामध्ये होते आणि त्यानंतर हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला होता। या सगळ्या संदर्भात अनेक आक्षेप सुद्धा घेण्यात आलेले होते आणि त्यानंतर आज त्यांची बदली झालेली आहे आणि त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती हे नाशिकमध्ये झाल्याचं बघायला मिळतं। धन्यवाद या तपशिलासाठी।